नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हा माझा शून्य मशागत तंत्रज्ञानाचा प्लॉट आहे, 2.5 एकरचा. तुम्ही बघू शकता, ही 17 मेची लागवड आहे मकाची. इथं तुम्हाला दाखवतो. पहिले मागच्या वर्षी इथं कपाशी होती. ही कपाशीचे खोड आहे खाली, आणि याच्यात उन्हाळ मक्का होती. उन्हाळ मक्काचे खोड असे, ही कपाशीचे असे मक्काचे खोड सडून गेले सर्व. आणि न नांगरता, न वखरपाळी करता, काहीच न करता, नाही रोटर, नाही आऊत, आता ही मका तुरा फेकल एवढ्या 2-4-5 दिवसात. थोडं लावाळ्याचं प्रमाण जास्त झालं होतं, मग मी त्याच्यावर सॅम्प्राची फवारणी केली. त्याच्यामुळं पूर्ण असं गवत, वाढ थांबली तिची आणि मरतंय पूर्ण. ढवळ्यामुळे सर्व मेले त्याच्या डावाळ्याच्या पण. अतिशय छान अशी मका आली आता. खंडागळे सरांनी योग्य वेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी. पूर्ण बेड असं साफ झालंय, गवत नाही अजिबात. जिथं लावळा होता तिथंच मी सॅम्प्राचा यूज केला. मला नागटी नाही, वखर नाही, काहीच केलं नाही. फक्त फवारणीवरती नियोजन केलं. आणि पूर्ण क्षेत्रामध्ये मी याला टिंजरची फवारणी केली होती. आणि मग जवळजवळ तुम्ही बघू शकता, अतिशय छान अशी मका आली. आणि जिथं लावा नव्हता तिथं पूर्ण साफ झालंय. इथं टिंजरची फवारणी केली पूर्ण. आणि जिथं फक्त लावाळा आहे तिथं म्हणजे सुरुवातीला टिंजर पूर्ण मारलं, फवारणी केली. आणि नंतर फक्त जिथं लावाळा आहे तिथंच मी सॅम्प्राची फवारणी केली. हे कपाईचे खोड आणि ही मक्काचे खोड सडून गेले पूर्ण. हे मक्काचे. पूर्ण 2.5 एकरचा प्लॉट आहे.